मी संकेत संजयराव पाटील. मी राहणार पालगावचा आहे, जे बुदरगड तालुक्यात इथं. मी करंट आता लास्ट इयरला डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कसबा बावडा इथे शिकत आहे. कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग स्पेशलायझेशन डेटा सायन्समध्ये. मी एक नवीन AI टूल बनवलं आहे, ज्याचं नाव सिफ्रा AI ऑटोनॉमस डेटा सायंटिस्ट टूल आहे, जे डेटा सायन्स टेक्नॉलॉजी AI थ्रू ऑटोमेट करतं. ज्यामध्ये आताचे जे इंडस्ट्रीमध्ये डेटा सायंटिस्ट, डेटा अनालिस्ट किंवा डेटा इंजिनियर असतात, त्यांना जिथं डेटा सेट वापरून त्यातले प्रेडिक्शन्स, व्हिज्युअलायझेशन किंवा अनालिसिस घ्यायचे असतात, ते त्यांना स्वतःहून सगळे कोडिंग वगैरे करून किंवा त्यात एरर आला तर परत एरर डिफाईन करून तो फिक्स करून परत कोडिंग स्वतःहून सगळं करायला लागतं. मग सिफ्रा AI मध्ये काय आहे, तिथं आपल्याला फक्त डेटा सेट अपलोड करावा लागतो. नगर परिषद करायचं का? नगर परिषदेचं करायचं का? नगर परिषदेचं करायचं का? तरीके से होगी और क्या इसकी चालान की कीमत होगी? हाँ, इस जंक्शन पे ये पायलट प्रोजेक्ट में का फर्स्ट फेज था, उसमें से कैडबरी जंक्शन में 1 तारीख से 10 तारीख तक अभी तक 2927 चालान जनरेट हुए। उसमें से विदाउट हेलमेट रहेंगे, ट्रिपल सीट है, स्टॉप लाइन वायलेशन है, सिग्नल जंपिंग के है, ऐसे 2927 चालान अभी तक जनरेट किए गए। उसमें से 57 लोगों ने चालान भरे भी है। और इसी तरीके से अपने इसमें और आगे आने वाले 15 दिनों में 14 जंक्शन्स जो है उसके ऊपर भी ITMS सिस्टम्स बिठाई जाएगी। नेपाळमध्ये परवा जो हिंसाचार झाला, त्या हिंसाचारचा सूत्र पकडून उबाठाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी 2-3 असा ट्विट केला आणि अक्षरशः या देशाच्या पंतप्रधानाला धमकी दिलेली आहे। आणि त्या ट्विटमध्ये हिंसा भडकविण्याचा काहीतरी ते प्रयत्न करत आहेत असा साफ दिसतो। यासाठी मी आज वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये संजय राऊतच्या विरोधात एक तक्रार घेऊन आलेले आहोत आणि पोलिसला मी सांगितलेलं आहे की कोणीही विपक्षचे नेते, विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांना पूर्ण अधिकार आहे सरकारच्या विरोधात बोलायचा, सरकारवर टीका टिप्पणी करायच्या, शासनाचे कामकाजवर टीका टिप्पणी करण्याच्या, पण लोकशाहीमध्ये राहून, लोकशाही जो रीती आहे ना त्या रीतीवर विश्वास करून, जो आमच्या जो घटना आहे घटनाच्या दायरामध्ये राहून ते जे काही करायचं करू शकतात। पण हिंसा भडकविणं, तरुण वर्गाला उकसाना, त्यांना प्रोवोक करणं हा एक चुकीचा प्रकार आहे। यासाठी त्यांच्या विरोधात आज तक्रार घेऊन आलेले आहोत। मी भारतीय 10 ते 11 तिथं त्यांनी रात्रीच वेळ घेतला होता आणि आपला नंतर थोडा लेट फोन आला। अगोदरही चर्चा झाली होती, सर्वजण हॉस्पिटलला आले होते त्यावेळेस। तर मी आता उपस्थित असलेल्या सगळ्यांनी जास्त बोललेले, त्यामुळे मला जास्त बोलायचं नाही। परंतु या गावातल्या बॅनर फाडल्या संदर्भात संतोष दादांनी सांगितलं होतं, इथं सगळ्यांनी सांगितलंय आणि माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, ज्या दिवशी ते बॅनर फाड